नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, प्रवास आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य असा भाग आहे. अगदी आपल्या दिवसाची सुरुवात आपल्या प्रवासानेच होत असते. मग तो प्रवास छोटा असो किंवा मोठा असो, पण तो आनंदी आणि सुखकारक होणं हे गरजेचं असतं. आणि म्हणूनच सुरक्षितता ही फक्त घोषणा नाही, तर सुरक्षित आयुष्याचा जीवनाचा एक मार्ग आहे. आणि एक नागरिक म्हणून हा प्रवास सुखकर करणं, सुखाचा होणं हे आपल्या हातात आहे. आपल्या कर्तव्यांचं पालन आपणच केलं पाहिजे. मग ती आपली कर्तव्य नक्की काय आहेत आणि ती कशा पद्धतीने आपणही पाळली गेली पाहिजेत, याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे आपला प्रवास, सुखाचा प्रवास, रस्ता सुरक्षा सप्ताह 2024. खरं तर आपला प्रवास, सुखाचा प्रवास याविषयी आपण माहिती देण्यासाठी आणि आपल्या स्टुडिओमध्ये आपण नेहमीच तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रित करीत असतो. आज आपल्याबरोबर आहे श्री भरत कळसकर, उपपरिवहन आयुक्त, रस्ता सुरक्षा, प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई मध्य. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आज आपण त्यांच्याकडून आपला प्रवास, सुखाचा प्रवास, पण तो प्रवास सुखाचा करण्यासाठी नक्की काय करणं अपेक्षित आहे, सरकारबरोबरच आपली जबाबदारी काय आहे, या सगळ्यांविषयी चर्चा करणार आहोत. आजच्या आपल्या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूया. रस्ता सुरक्षा अभियान 2024 या विषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे आपला प्रवास, सुखाचा प्रवास. सर, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. कारण खरंच खूप छान विषय आहे आपला प्रवास, सुखाचा प्रवास. कारण प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात आज एकही व्यक्ती अशी नाहीये की अगदी कामासाठी म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीसाठी प्रवास हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. तो आपल्याला रोज करावाच लागतो. मग तो थोडासा आनंदाचा आणि सुखाचा असेल तर अख्खा आपला दिवस छान जातो. याच अनुषंगाने जेव्हा आपण रस्ता सुरक्षा आधी सप्ताह सेलिब्रेट करायचो किंवा साजरा करत होतो, त्यानंतर आता हे अभियान आलंय. मला असं वाटतं पुढे जाऊन याची एक चळवळ होईल. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? आपला जो मोटर वाहन कायदा आहे तो 1988 सालचा कायदा आहे आणि 1989 साली या संदर्भामध्ये नियम तयार झाले. तेव्हापासून रस्ता नियमांची जनजागृती होण्याच्या दृष्टीनं 1989 पासून रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात होता. मधल्या काळामध्ये काही 1-2 वर्ष फक्त 15 दिवस किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये 1 महिनाभर हे अभियान म्हणून राबवलं गेलं. पण यावर्षी केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे संपूर्ण देशामध्ये सप्ताहाच्या ऐवजी 1 महिनाभर या बाबतीमध्ये जनजागृती अभियान राबवावं अशा प्रकारच्या सूचना केंद्र सरकारने दिलेल्या आहेत. आणि त्या अनुषंगाने आपल्या राज्यामध्ये दरवर्षीच्या सप्ताहाच्या ऐवजी 1 महिन्याचं अभियान आपण आता महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केलेलं आहे. या अभियानामध्ये आपण वर्षाच्या सुरुवातीला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रस्त्यावर होणारे जे वाढते अपघात आहेत, या संदर्भाने जे अपघात होत आहेत त्याचं आपल्याला सगळ्यांना अॅनालिसिस केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की 80% पेक्षा जास्त अपघाताला मानवी चुका कारणीभूत आहेत. आणि ह्या मानवी चुका कमी करण्यासाठी सगळ्यांची जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. रस्त्याचा वापर जे जे कुणी करतायत त्या सगळ्यांना या नियमांच्या बाबतीमधली माहिती करून देणं, त्याच्या माहिती ज्यांना आहे त्या बाबतीमध्ये त्यांना आठवण करून देणं आणि संपूर्ण वर्षभर आपण सांगितल्याप्रमाणे नुसतं आनंददायी आणि सुखरूप नाही, ते सुरक्षित सुद्धा जाणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून हे अभियान महिनाभर यावर्षीपासून आपण राबवतोय. यामध्ये विविध वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम जे आहेत आपण ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये घेतलेले आहेत. यावर्षी आपण आणखी एक चांगली गोष्ट अशी केली आहे की संपूर्ण राज्यामध्ये दर दिवशी जो प्रोग्राम आपण करतोय तो संपूर्ण राज्यामध्ये सगळ्या कार्यालयाच्या मार्फत एकाच दिवशी एकच प्रोग्राम आपण राबवतोय. म्हणजे जर हेल्मेटची रॅली असेल, हेल्मेटबद्दल जागृती करायची असेल किंवा सीटबेल्टबद्दल जागृती करायची असेल, वाहनावर रिफ्लेक्टर लावणं गरजेचं असेल, शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन त्यांचं जर मुलांची या बाबतीमध्ये जनजागृती करायची असेल, तर हे सगळे जे कार्यक्रम आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रातले जे RTO कार्यालय आहेत त्या सगळ्यांच्या वतीने एका दिवशी अशा प्रकारची जनजागृती त्या विषयाच्या संदर्भामध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. यामध्ये जे काही अपघाताचे जे वेगवेगळे घटक आहेत आणि जे कारणं आहेत हे सगळे कारणं विचारात घेऊन त्या संदर्भामधले काय नियम आहेत आणि आपण त्या बाबतीमध्ये काय काळजी घेतली पाहिजे, या अनुषंगानं या अभियानामध्ये सगळे विषय आम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये
यावर्षी राबवतो. नक्कीच. म्हणजे आता जे आपण काही स्क्रीनवर फोटोही बघितले आणि ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगितलं की एकाच वेळेला एकच विषय किंवा एकच उपक्रम सगळीकडे राबवला जात आहे. सो मला असं वाटतं की आपण एका चळवळीची सुरुवातच म्हणू शकतो. बरोबर आहे. अगदी खरं आहे. सर, आता महाराष्ट्रात अपघाती मृत्यू कमी झाल्याची बातमी आहे आणि खरंच खूप आनंदाची बातमी आहे. पण यापूर्वी स्थिती काय होती आणि अजून पुढची स्थिती काय तुम्हाला अपेक्षित आहे? आपल्या भारत देशामध्ये जे अपघात होत आहेत, दरवर्षी 1,68,000 लोक रस्ता अपघातामध्ये मृत्युमुखी पडत आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वसाधारणतः 33,000 अपघात होत आहेत आणि 15,200च्या आसपास लोक मृत्युमुखी पडत आहेत. आता जशी वाहनांची संख्या वाढते तसं दरवर्षी अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची जी संख्या आहे ती सुद्धा गत वर्षापर्यंत 2023 पर्यंत आपल्याला वाढलेली दिसते. परंतु गेल्या एक वर्षभरामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये परिवहन विभाग, पोलीस विभाग आणि त्या संबंधित विभाग जे आहेत या सगळ्या विभागांनी एकत्रितपणे जे काम केलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना सुरू केलेल्या आहेत, त्यामुळं यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांचं जे प्रमाण आहे हे 225 एवढ्या संख्येने कमी झालेलं आहे. ही आतापर्यंत कधीच घडलेली घटना नव्हती. खरं म्हणजे 15,000 मृत्यूसुद्धा खूप जास्त आहेत. पण तरी सुद्धा दरवर्षी होणारी जी वाढ आहे ही विचारात घेता ती वाढ तर झालेलीच नाही, उलट ह्यामध्ये घट झालेली आहे. त्यामुळे निश्चितपणे ज्या उपाययोजना आपण करायला सुरुवात केलेली आहे त्याचा परिणाम आता मात्र निश्चितपणे दिसायला लागलेला आहे. नक्कीच. म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलं की अनेक उपाययोजना आपण करत आहोत आणि त्याच्यामुळे हा दर कमी झालेला आहे आणि हा दर असाच कमी व्हावा हीच आपली सगळ्यांची इच्छा आहे. तर त्याचबरोबरीने विचारायचं की महाराष्ट्र राज्यामध्ये अशा कोणकोणत्या उपाययोजना तुम्ही सुरू केलेल्या आहेत की ज्याची आपल्या सर्वसामान्य जनतेलाही माहिती होईल? खरं म्हणजे अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण एक 3 स्तरावर काम करत असतो. कारण सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे रस्ता. तर रस्त्याच्या संबंधित जी काही कारणं आहेत ती जर अपघाताला कारणीभूत असतील तर ते रस्त्याची दुरुस्ती करणं असेल, रस्त्यावर जे अपघात घडतायत त्याला आपण ब्लॅक स्पॉट म्हणतो, त्या ब्लॅक स्पॉटवर एक तात्पुरत्या उपाययोजना, कायमस्वरूपी उपाययोजना करणे असू द्या, किंवा ज्या ठिकाणी असे काही रस्त्याचे आपण जो मध्ये जो डिवायडर आहे तेही लोकांनी अनेक वेळा काही कारणास्तव ते कट केलेले असतात, म्हणजे एक जवळून त्यांना यू टर्न घेता येईल. असे जर काही ठिकाणी काही बाबी केल्या असतील तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठीचं जे एक महत्त्वाचं काम आहे हे राज्यातल्या प्रत्येक राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर करायचा प्रयत्न आपण केलेला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 1,000पेक्षा जास्त ब्लॅक स्पॉट आहेत. म्हणजे ब्लॅक स्पॉट म्हणजे काय, सगळ्यात जास्त अपघात ज्या ठिकाणी होतात ते ब्लॅक स्पॉट. या ब्लॅक स्पॉटवर काम करायचं काम गेल्या वर्षभरामध्ये आपण केलेलं आहे. आता यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण याचं नियोजन केल्यानंतर किंवा अपघात होणारे जे ठिकाणं आहेत त्याच्यावर जर आपल्याला दुरुस्ती करायचं असेल तर त्याला एक निधीची आवश्यकता असते. तर महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे. यामध्ये आतापर्यंत काय होतं की प्रत्येक एखाद्या जिल्ह्यामध्ये जर अपघाताचं ठिकाण असेल किंवा अपघाताची काही उपाययोजना करायची असेल तर त्याचा प्रस्ताव हा परिवहन कार्यालयामध्ये किंवा शासनाकडे जात होता, त्याला मंजुरी मिळत होती आणि नंतर निधी उपलब्ध झाल्यानंतर त्याची उपाययोजना होत होती. पण आता आपल्या जिल्हा नियोजन समितीमध्ये या संदर्भामध्ये शासनाने एक GR इश्यू केलेला आहे आणि यामुळं आता प्रत्येक जिल्ह्याला मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जी काही समिती आहे या समितीमध्ये या संदर्भामध्ये जो काही निधी लागणार आहे ही निधी देण्याची व्यवस्था आता या GR मुळे झालेली आहे. त्यामुळं या बाबतीमध्ये जे बेसिक रोडच्या संदर्भामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या या माध्यमातून केल्या जात आहेत. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे की इन्फोर्समेंट. तर इन्फोर्समेंट ही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे एक कडक अंमलबजावणी असणं गरजेचं आहे की जे लोक या रस्त्याचं पालन करत नाही आणि इतर रस्त्याचा वापर करणारे जे लोक आहेत त्यांना धोका निर्माण करणाऱ्या वाहन चालवत असतील किंवा रस्त्याचा वापर करत असतील तर अशा लोकांच्या विरुद्ध कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे. मग ही कारवाई जी आहे ही कारवाई जोपर्यंत आपण त्याची कडक पद्धतीने, प्रखर पद्धतीने करणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की रस्त्यावर एक शिस्त निर्माण होणार नाही. म्हणून आता महाराष्ट्र राज्यामध्ये जी अंमलबजावणी पथकं होती त्याच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ केलेली आहे. म्हणजे आता सर्वसाधारणतः महाराष्ट्र राज्यामध्ये ज्याच्या आधारावर आपण एन्फोर्समेंट करतो, अंमलबजावणी करतो, ती जी इंटरसेप्टर वाहन आहेत, म्हणजे तुम्हाला जर स्पीड डिटेक्शन करायचं असेल, जर कुणी दारू पिऊन वाहन चालवत असेल तर त्याच्या ब्रीथ अनालिसिसच्या माध्यमातून त्याला डिटेक्ट करायचं असेल, हे जे इंटरसेप्टर वाहनं आहेत यांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ केलेली आहे. 387 350च्या 350 दरम्यान ही इंटरसेप्टर वाहनं देण्याचं शासनाने ठरवलेलं आहे
आणि आता त्यामध्ये आणि त्याची जी वाहनं जी प्रोव्हाइड करायची आहेत त्याचं काम सुरू झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक तालुक्यावर अशा प्रकारचं एक वाहन त्यामध्ये जाईल आणि ह्याच्यामध्ये कडक पद्धतीने अंमलबजावणी होईल या संदर्भामध्ये उपाययोजना करण्यात येत आहेत. आणि तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे की जो तरुण वर्ग आहे त्यांचं अपघाताचं मध्ये जर प्रमाण बघितलं तर साधारणतः 40-50% आसपास आहे. या तरुण वर्गांचं जनजागृती करणं, त्यांचं काउन्सिलिंग करणं, त्यांचं समुपदेशन करणं खूप गरजेचं आहे. म्हणून सगळ्या शाळा स्तरावर किंवा कॉलेज स्तरावर सगळ्या आमच्या आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून जे एक जनजागृती करतोय किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जे जनजागृती करायची आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम आयोजित करून आपल्याला जे जनजागृती करायची आहे, या तिन्ही स्तरावर आपण गेल्या वर्षभरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळं आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो निश्चितपणे यावर्षी आपल्याला दिसलेला आहे की आपण 1.5 ते 2% मृत्यू आपण कमी करू शकले. सर, आता मघाशी बोलताना तुम्ही काही ब्लॅक स्पॉट्स सांगितले की जिथे अपघाताची शक्यता असते असे काही ब्लॅक स्पॉट्स मोटर परिवहन विभागाला आधीच माहीत असतात किंवा तर तिथे काय खबरदारी घेतली जाते किंवा तिथे लगेच मदत उपलब्ध होते का, किंवा त्याच्यासाठी सर्वसामान्य नागरिकाला कोणी बघितलं तर त्यांनी काय करणं अपेक्षित आहे लगेच, त्याविषयी थोडी माहिती द्या ना. की अशी काही घटना घडली आपण ब्लॅक स्पॉटमध्ये म्हणजे कसं की गेल्या 3 वर्षामध्ये जर 5 पेक्षा जास्त अपघात झाले असतील एखाद्या ठिकाणावर किंवा 10 लोक मृत्युमुखी पडले असतील तर त्याला आपण ब्लॅक स्पॉट म्हणून आपण त्याला घोषित करतो. तर ही जी माहिती आहे हे पोलीस विभागाच्या मार्फत संकलित केली जाते आणि ती मग जे संबंधित रस्ता सुरक्षा समिती आहे त्याच्याकडे ही सादर केली जाते आणि मग त्याच्यानंतर उपाययोजना करायला सुरुवात केली जाते. आता रोडमध्ये जे रोडचे जे अथॉरिटी आहेत, काही जे रोड आहेत ते राष्ट्रीय महामार्ग आहेत, काही रोड आहेत ते राज्य महामार्ग आहेत, काही रोड जे आहेत म्हणजे PWDकडे आहेत आणि काही जे मार्ग आहेत ते जिल्हा परिषदकडे या संस्थेकडे असतात. तर या संदर्भामध्ये ज्या अथॉरिटीकडे असे रोड आहेत यांच्या माध्यमातून हे जे ब्लॅक स्पॉट आहेत याच्यावर आपण एक तात्पुरत्या प्रकारच्या उपाययोजना किंवा कायमस्वरूपी ज्या उपाययोजना आहेत हे करायचा प्रयत्न करतो. म्हणजे काय की आता मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच वेळा असे काही स्पॉट असतात की त्या ठिकाणी अत्यंत शार्प टर्न आहे किंवा असे काही स्पॉट आहेत की त्या ठिकाणी चढ उतार आणि त्याच्यासाठी अनुषंगाने जे काही बोर्ड लावायला पाहिजे ते बोर्ड लावलेले नसतात किंवा असे काही ठिकाणं असतात की त्या ठिकाणी अत्यंत वेगाने वाहने जातात आणि मग अशा वेगाने जाणाऱ्या वाहनांच्यासाठी त्या ठिकाणी त्याचं स्पीड कमी करण्यासाठी किंवा त्या संदर्भामध्ये त्यांच्याबाबत एक दिशा किंवा त्या बाबतीत माहिती देण्यासाठी एक बोर्ड लावणं किंवा त्या ठिकाणी त्यांचा स्पीड जो आहे तो कमी करण्याच्या दृष्टीने रंबलर स्ट्रीप लावणं, अशा प्रकारच्या उपाययोजना आहेत हे आपण त्या ठिकाणी करत असतो. आणि मग असे काही बऱ्याच वेळा आपल्याला महामार्ग दिसतात. आता महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रीय परिवहन महामार्गाने अनेक पॉलिसी डिसिजन घेतलेले आहेत. म्हणजे पूर्वीचे जे रोड होते हे रोड हे जेव्हा ग्रामीण भागातून जात होते तेव्हा ते त्या छोट्या छोट्या गावातून जात होते आणि त्यामुळे तिथली जी रहदारी आहेत ते अनेक अपघात त्या गावामध्ये होत होते. परंतु आता आपण बघितलं की जेव्हा राष्ट्रीय महामार्ग जे गावातून जातात किंवा ह्याच्यातून जातात त्याच्यामध्ये कायमस्वरूपी उपाययोजना म्हणजे त्या ठिकाणी ओव्हरब्रिजेस करण्यात आलेले आहेत. त्यामुळे रहदारी जे आहेत अंडर द ब्रिजेस होते किंवा नवीन जे महामार्ग होत आहेत ते सगळेचे सगळे प्रत्येक जे खेडे आहेत किंवा जे मोठे गावं आहेत त्यांना बायपास करून बाहेरून जात आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी रहदारी जास्त आहे अशा ठिकाणी होणारं जे अपघाताचं प्रमाण आहे हे कमी करण्याच्या दृष्टीने अनेक ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना या ठिकाणी शासनाच्या मार्फत करण्यात येते आणि तिथे त्यांना वैद्यकीय सुविधाही किंवा काही वैद्यकीय मदत लगेच उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय याच्या बाबतीमध्ये सांगतो की सगळ्यात महत्त्वाचं आहे की अपघात झाल्यानंतर की आपण म्हणतो की आपण मृत्यूचं प्रमाण कसं कमी केलंय. तर यामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर पहिलं की अपघात न होणं ही पहिल्यात म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. अपघात न होण्यासाठी उपाययोजना. अपघात जर झाला तर त्याला प्रोटेक्शन म्हणून काय, तर जे 4 चाकी वाहन चालक आहेत किंवा जे लोक को पॅसेंजर आहेत त्या सगळ्या लोकांनी सीटबेल्ट घालणं खूप गरजेचं आहे. सीटबेल्ट घातल्यानंतर अपघात जरी झाला तरी फॅटॅलिटीचं प्रमाण जे आहे ते 80% जे जास्त त्याला सिक्युरिटी म्हणजे त्याला जास्त सुरक्षित राहतो ते प्रमाण कमी होतं. आपण जर मोटरसायकलचा वापर करत असाल तर मोटरसायकल तर माहिती आहे आपल्याला की सगळ्यात जास्त धोकेदायक वाहन कोणतं असेल तर ते मोटरसायकल आहे. कारण 60 ते 70% अपघात फक्त मोटरसायकलिस्टचे होतात. आता त्यांचं एक अपघात न होणं आणि अपघात झाला
तर त्याच्या प्रोटेक्शनसाठी त्यांनी हेल्मेट घालणं खूप गरजेचं आहे. BIS मार्कचं हेल्मेट घालणं आणि त्याचा जो स्ट्रॅप लावणं, ह्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याचं पालन करणं गरजेचं आहे. आणि त्याच्या तिसऱ्या जी गोष्ट महत्त्वाची आहे की अपघात झाल्यानंतर त्या व्यक्तीला तात्काळ हॉस्पिटलमध्ये त्याला सेवा मिळणं खूप गरजेचं आहे. आपण त्याला गोल्डन आवर म्हणतो. 1 तासाच्या आतमध्ये जर असा अपघातग्रस्त व्यक्ती जर योग्य त्या हॉस्पिटलमध्ये जर गेला तर निश्चितपणे त्याची सुरक्षितता वाढते आणि हे जे मृत्युमुखी होण्याचं जे प्रमाण आहे ते निश्चित यामुळे कमी होतं. त्यामुळे त्या ठिकाणी आपली जी महाराष्ट्र सरकारची जी एक ॲम्ब्युलन्स सेवा आहे 108 नंबरची, आपण केव्हाही अशा प्रकारचा एखादा जर अपघात झाला तर आपण 108 हा नंबर जर डायल केला ते कशावर डायल करू शकता. आणि हा डायल केल्यानंतर आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची सुविधा निर्माण केलेली आहे की साधारणतः 20 ते 25 मिनिटाच्या आतमध्ये अशा प्रकारची ॲम्ब्युलन्स सेवा त्याला मिळेल अशा प्रकारच्या आपण उपाययोजना केल्या आहेत. किंवा त्याच्या पुढे आम्ही लोकांना असं आवाहन करतो की गुड सॅमॅरिटन म्हणजे अपघातग्रस्तांना मदत करणारे जे जीवनदूत आहेत ते सर्व जर लोक तयार झाले, कारण प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी पोलीस विभागाची यंत्रणा असेलच किंवा ॲम्ब्युलन्सची सेवा यायच्या अगोदर जर त्याला सेवा मिळाली तर अशा सेवा मिळण्याच्या दृष्टीनं समाजामध्ये आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे एक चांगली चळवळ निर्माण होणं गरजेचं आहे की ही फक्त एकाची जबाबदारी नाही, सगळ्यांची जबाबदारी आहे. जेव्हा असा कोणाचा अपघात होतोय त्यावेळेस जर लोक पुढे आले आणि अशा व्यक्तीला ॲम्ब्युलन्सची वाट पाहण्याच्या ऐवजी जर आपण हॉस्पिटलमध्ये त्याला पोहोचू शकलो तर त्या व्यक्तीचा आपण प्राण निश्चितपणे वाचू शकतो. अशा प्रकारचे आपण सगळ्यांच्या दृष्टीनं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह उपाययोजना जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत अपघाताचं प्रमाण नक्कीच खरंय. आपण एक फोन घेऊया आणि चर्चाशीच पुढे चालू ठेवूया. विवेक वानखेडे आपल्याशी बोलतात उमरखेडवरून. नमस्कार, बोला. नमस्कार विवेकजी, प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. नमस्कार. हा सर, जे आपण रोड विषयी कायदे आणि नियम केलेले आहेत ना त्यांचं पालन होत नाही, त्या पद्धतीनं आपण काय त्यावर उपाययोजना सांगू शकाल का? नक्कीच. धन्यवाद विवेकजी. खरं तर आता जो विवेकजींनी प्रश्न विचारलात मला असं वाटतं की त्यात उत्तरही आहे की रोडसाठी जे मोटर परिवहन विभाग किंवा सरकारने जे कायदे केलेले आहेत त्याचं पालन होत नाहीये. आणि सर काय सांगाल, कारण की हेच आपल्या सगळ्यांना जनजागृती करायची की पालन करणारे तर आपण म्हणजे जे रस्त्याचा वापर करतायत त्यांनीच त्याचं पालन करणं अपेक्षित आहे. काय सांगाल सर? अगदी प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं जीवन अत्यंत अनमोल आहे आणि आपली सुरक्षा जी आहे ही आपल्या हातामध्ये आहे. पण रस्त्याच्या संदर्भामध्ये सगळ्यांची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. त्यामुळं रस्त्यावर वाहन नियमांचे किंवा रस्त्यावरील जे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन करण्यासाठी सगळ्यांनी पुढे येणं गरजेचं आहे. आता रस्त्यावर जर काही घटकांनी फक्त नियमांचं पालन केलं आणि उर्वरित घटकांनी म्हणजे रस्त्याचा वापर करणारे इतर लोकांनी जर त्याचं नियमांचं पालन केलं नाही तर सुरक्षितता निर्माण होणार नाही. आणि म्हणून या दृष्टीनं सगळ्यांनी त्याचं नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. आता नियमाचं पालन जर केलं नाही आणि म्हणून सांगितलं की असं आपल्या लक्षात येतं की अपघाताच्या कारणावरून की जे अपघात घडत आहेत ते काय वाहन चांगलं चालवता येत नाही म्हणून अपघात होण्याचं जे प्रमाण ते नगण्य आहे. पण अपघात जे चालवणारे जे तरबेज चालक आहेत त्यांच्याकडूनही अनेक वेळा अपघात होतात. त्याचं कारण असं आहे की जो रस्त्यावर वाहन चालवता असताना जो सावधानपणा पाहिजे किंवा जो आपण तो पाहिजे तो पाळत नाही किंवा जो निष्काळजीपणा आहे. आपण वाहन चालवत असताना आपल्याला आपण जो ओव्हर कॉन्फिडन्स होऊन जो वाहन चालवण्याचा प्रयत्न करतो की आता साधी गोष्ट आहे की आपल्याला माहिती आहे की आता ह्या नवीन याच्यामध्ये एरामध्ये 2024मध्ये आपण बोलतोय तर यामध्ये मोबाईल टेक्नॉलॉजीचा वापर जो आहे तो इतका मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. पण तो त्याचा वापर कसा करायचा आणि कुठं करायचा यालाही सुद्धा बंधनं राहिलेली नाहीत. आपण वाहन चालवत असताना किंवा पादचारी सुद्धा रस्त्यावर जेव्हा क्रॉस करतात त्यावेळेस आपल्याला पाहिलं असेल की ते टेक्स्ट करता बऱ्याच वेळा किंवा फोनवर बोलत असताना रस्ता क्रॉस करतात. आपल्याला माहिती आहे की पादचाऱ्यांचं मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण आहे 20% आहे. आता ते तर कुठल्या प्रकारचं वाहन चालवत नाहीत तरी सुद्धा पादचाऱ्यांचं प्रमाण 20% कशामुळे आहे? कारण हा जो दुर्लक्षितपणा आहे किंवा निष्काळजीपणा आहे किंवा रस्त्यावर जेव्हा येतो तेव्हा आपण स्वतःच्या सुरक्षेसाठी सावधान होणं गरजेचं आहे. नियमाचं जे पालन करणार त्यांच्यावर कारवाई होतेच आहे. शासन आता परिवहन विभाग पोलीस विभाग हा वेगवेगळ्या उपाययोजना घेऊन पुढे येतोय. पण तो सगळ्यात महत्त्वाची आहे की जर लोकांनी स्वतःपासून जर सुरुवात केली तर मला असं वाटतं की आपण
ही जे आपला जो प्रवास आहे तो खूप सुखकर आणि सुरक्षित करू शकतो. नक्कीच ना. जसं सरांनी आता सांगितलं की ही प्रत्येकाची जबाबदारी, की फक्त सरकार किंवा मोटर परिवहन विभागाची नाही, तर तुमची आमची प्रत्येकाची जबाबदारी, आणि ती जबाबदारी आपण जर त्या कर्तव्याचं नीट पालन केलं ना, तर हे अपघात कमी नाहीत, तर पुढे भविष्यामध्ये आपण हे अपघाताची जी संख्या आहे ती शून्य करू शकतो. ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवायची, पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आजचा अतिशय महत्त्वाचा असा आपला विषय आहे की आपला प्रवास सुखाचा प्रवास, आणि आपल्याबरोबर आहेत श्री भरत कळसकर. आपला प्रवास सुखाचा प्रवास करण्यासाठी नक्की काय करणं अपेक्षित आहे, आपली जबाबदारी काय, या सगळ्या विषयांवर आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन करून घेत आहोत, चर्चा करत आहोत. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी जसं आपले जे विवेक जे आहेत त्यांनी प्रश्न केला होता की बऱ्याचदा अपघात होतात तेव्हा नियमांचं पालन होत नाही, तर त्याचंही उत्तर आपण दिलं की आपलीही तेवढीच जबाबदारी आहे, कर्तव्य आहे की आपणही त्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की मी एखाद्या नियमाचं पालन करते आणि समोरची व्यक्ती ते पालन करत नाहीयेत, तर मी तरी का करू, अशी एक मानसिकता तयार होते. तर ती मानसिकता तयार होऊ नये यासाठी तुम्ही काय सांगाल? सगळ्यात बऱ्याचदा असं होतं की रे मी हेल्मेट घातलंय, त्याने नाही घातलं ना, नाही पकडत आहे, चल आपणही नाही घालूया. सो अगदी बरोबर आहे. या संदर्भामध्ये आपण सांगितलं की स्वतःच्या सुरक्षेसाठी आपण प्रत्येकाने सामोरं पुढे येणं खूप गरजेचं आहे, आणि हे दुसऱ्यासाठी नाही, हे माझ्यासाठी आहे, अशा प्रकारची पहिली आपण खुणगाट आपण बांधली पाहिजे. आणि जे नियमांचं पालन करत नाही, आपण आता म्हणतो की एक व्यक्तिसापेक्ष अंमलबजावणी, म्हणजे आता कसं की आता जे आपली अंमलबजावणी रस्त्यावर होते, हे प्रत्यक्ष जे आमचे इन्स्पेक्टर असतात ते रस्त्यावर वाहन थांबवतात, त्या वाहनाची किंवा चालकाचे लायसन्स किंवा बाकीचे डॉक्युमेंट करून त्याची तपासणी करतात. परंतु आता महाराष्ट्र राज्यामध्ये जर आपण वाहनांची संख्या बघितली तर साधारणतः 1.4 कोटीपर्यंत वाहनं आहेत, आणि आपल्या चालकांची महाराष्ट्र राज्यामध्ये जर संख्या बघितली तर ती साधारणतः 4.5 कोटीपर्यंत आहे. आता एवढ्या मोठ्या म्हणजे सिस्टमचं, म्हणजे जे ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे, याच्यावर जर एन्फोर्समेंट करायचं असेल तर हे मॅन्युअल पद्धतीने आपल्याला करून चालणार नाही. आणि म्हणून यामध्ये सुद्धा जे काही नवीन टेक्नॉलॉजी येते त्या टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला करायला पाहिजे. आणि म्हणून आता की केवळ वाहनांना रस्त्यावर थांबवून की एका बाजूला घेऊन त्याची तपासणी करायच्या ऐवजी जो इंटरसेप्टर वाहनांचा जो हे आहे की आपण जे इंटरसेप्टर वाहनं म्हणजे काय, या वाहनांच्या मध्ये स्पीड डिटेक्शनचे इक्विपमेंट आहेत, ते तुम्हाला वाहन थांबवायची गरज नाही. की जेव्हा ते जे असं इंटरसेप्टर वाहन जर रस्त्याच्या बाजूला उभा केल्यानंतर आमचे इन्स्पेक्टर जे आहेत ते तुम्हाला डायरेक्ट तुमच्यावर ते फोकस करून तुमच्या गाडीचा नंबर ऑटोमॅटिक नंबर प्लेट जो आहे, तुमची नंबर प्लेट आहे ते ऑटोमॅटिक रीड करते, आणि तुमचा जो स्पीड आहे तो आम्हाला त्या ठिकाणी कळतो. आणि आम्ही आमची जी सिस्टम, आमचे जे पोर्टल आहे त्याच्याबरोबर आम्ही इंटिग्रेशन केलेलं आहे, त्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्हाला काही वेळातच तुम्हाला या बाबतीमध्ये तुमच्यावर कारवाई होते. त्याचे पुढचं जाऊन हे आहे की आपल्याला ह्या सगळ्यावर जर अंमलबजावणी करायची असेल आणि एक चांगल्या प्रकारचं एन्फोर्समेंट करायचं असेल तर आपल्याला बदलत्या काळानुरूप आपल्याला बदलायला लागेल. आणि त्यासाठी हे जे एक ITMS आपण म्हणतो त्याला, इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, म्हणजे या सगळ्यांचं नियंत्रण जे आहे हे आपल्याला कॅमेराच्या पद्धतीने AI कॅमेरा म्हणून किंवा रडारच्या मार्फत आपल्याला करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. आणि त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेले आहेत, आणि फार कमी काळामध्ये आपल्याला महाराष्ट्राचे जे काही नॅशनल हायवे आहेत किंवा जे राज्य महामार्ग आहेत त्याच्यावर ITMS सुरू करण्याच्या दृष्टीनं तशा प्रकारच्या उपाययोजना सुरू करत आहोत. आणि लवकरच आता मुंबई पुणे एक्सप्रेसवर सुद्धा अशा प्रकारची यंत्रणा शेवटच्या स्तरामध्ये आहेत. याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं भेदभाव न करता, म्हणजे त्या ठिकाणी जर एखादं वाहन RTO किंवा पोलीस विभागाचं वाहन जर एक ठराविक लिमिटच्या जर जास्त गेलं तर त्याच्यावर सुद्धा कारवाई होते. आताही कॅमेरे बऱ्याच ठिकाणी सगळ्या याच्यामध्ये कारवाई होते. अनेक वेळा RTOच्या वाहनांना सुद्धा चलन होते. त्यामुळे असं नाही की हे, मला असं वाटतं हा महत्त्वाचा मुद्दा आहे की बऱ्याचदा असं होतं की लोकांची एक मानसिकता असते की सर्वसामान्य लोकांच्याच गाड्यांचं डिटेक्शन केलं जातं किंवा काय, पण तसं नाहीये की अगदी सरकारी वाहन असलं तरी त्याचा सुद्धा वेग
जास्त असेल तर ते सुद्धा निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जाते. तर मगाशी गप्पांच्या याच्यामध्ये तुम्ही खूप छान उपक्रम सांगितले होते की जसं मगाशी एक प्रश्न होता की नियमांचं पालन म्हणजे काही लोक जे नियमांचं पालन करतात तर त्याच्यासाठी तुमच्या विभागाकडून खूप चांगले चांगले उपक्रम राबवले जातात. यापूर्वी कसं होत होतं की फक्त दंड दिला जायचा, फक्त दंड. त्याच्यामुळे काय होतं की नियमांचं पालन, एखादा नियम मोडलाय, दंड दिला किंवा नियमांचं पालन केलं तर कोणी कौतुकही करत नव्हतं. पण आता मला असं वाटतं तुम्ही कौतुकही करायला एक सुरुवात केलेली आहे. तर त्याचे काही अनुभव सांगा ना. निश्चितपणे. कारण काय की आतापर्यंत आपण एन्फोर्समेंट पद्धतीनं एक असं होतं की अपघात कमी करायचे असतील किंवा रस्त्यावर शिस्त निर्माण करायची असेल तर एक अंमलबजावणी केली पाहिजे असं सर्वसाधारणतः हे असतं. पण ते एक अंमलबजावणीला एक लिमिटेशन्स असतात. मी सांगितलं की आता किती आपली वाहन संख्या आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, या प्रत्येक वाहनावर एन्फोर्समेंट करणं कुठल्याही विभागाला हे अशक्य आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त शिस्त निर्माण करण्यासाठी आपल्याला जनजागृती करावी लागेल. लोकांनाच त्या ठिकाणी या बाबतीमध्ये लोकांना प्रबोधन करावं लागेल, लोकांना या बाबतीमध्ये समुपदेशन करावं लागेल. आणि लोकांना जे लोक या ठिकाणी पालन करतायत त्या लोकांना आपण निश्चितपणे अप्रिशिएट करणं खूप गरजेचं आहे. ह्याच नियम पालन करणाऱ्यांची संख्या जर वाढली तर ऑटोमॅटिक नियमाचं पालन न करणाऱ्यांची संख्या कमी होईल आणि निश्चितपणे आपल्याला रस्त्यावर शिस्त निर्माण करण्यासाठी त्याचा निश्चितपणे वापर करेल. आणि म्हणून आपण एक या संदर्भामध्ये एक कारवाई करणारं पथकच्या ऐवजी अप्रिशिएशन करणारं पथक निर्माण केलेलं आहे. आणि जे काही नियमाचं पालन करतायत त्यांनाही कदाचित तो एक सुखकर अनुभव होईल की आमचे स्क्वॉड तेव्हा थांबवतील आणि त्यांना एखादं प्रमाणपत्र दिलं जाईल किंवा एखादं पुष्पगुच्छ दिलं जाईल. तर अशा लोकांना सुद्धा अप्रिशिएट करणं गरजेचं आहे. कारण अशी आपल्याकडे माहिती आहे की मेजॉरिटी कॅरीज द रूल. जेवढे लोक जास्त नियमांचं पालन करतील तर तेवढ्या लोकांचा व त्याच्या इतरांवर त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून अशासाठी परिवहन विभागाने पुढाकार घेतलेला आहे. अनेक आमच्या या अभियानामध्ये अशा प्रकारचं आपण काही त्यांना वेगवेगळे शब्द कुणी गांधीगिरी पद्धतीने म्हणतो स्क्रीनवरही दिसतात की आणि ते आपल्याला दिसतं की पूर्ण राज्यामध्ये आम्ही कशा पद्धतीनं हे आम्ही अभियान राबवतो. प्रत्येकाला या ठिकाणी सांगायचं आम्ही प्रयत्न करतोय की जीवन खूप महत्वाचं आहे. आपण एक छोट्या कुटुंब पद्धतीकडे चाललेलो आहोत. त्यामुळे प्रत्येकाचं जीवन अत्यंत महत्वाचं आहे. आणि केवळ कुठल्याही प्रकारचं कारण नसताना रस्ता अपघातामध्ये मृत्यू होणं ही काही चांगली गोष्ट नाही. आणि ह्यासाठी आपल्या म्हणजे जे पालक आहेत यांच्यापासून खरं म्हणजे सुरुवात झाली पाहिजे. त्यांनी जर मला असं वाटतं की नियमांचं पालन केलं तर हे संस्कार जे आहेत ते निश्चितपणे त्यांच्या कुटुंबातील आपल्या त्यांच्या मुलांना पाल्यांना निश्चितपणे त्याच्यामध्ये ते अनुसरण करतील आणि ऑटोमॅटिकच आपल्या देशामध्ये एक चांगल्या प्रकारची एक वाहतूक व्यवस्था निर्माण. कारण पालकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे त्याविषयी तर आपण बोलूया. आधी फोन घेऊया. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतात निपाणीवरून. नमस्कार, बोला शिवानंदजी. नमस्कार मॅडम. नमस्कार, प्रश्न विचारा. हा, शिवानंद वसेदार बोलतो निपाणीहून. आणि माझा प्रश्न असा आहे मॅडम, काही वेळा आपण रस्त्यावरून जाताना काही अपघात वगैरे होतात. अपघात झाल्यानंतर आम्ही मदतीसाठी धाव घेतो, पण त्यावेळी असं एक विषय येतो की आपण मदत करण्यासाठी गेल्यानंतर पोलीस आपले नाव विचारतात आणि आपल्याला पुढे पंचनामा करते वगैरे असं त्यांनी विचार करतात. म्हणून आम्हाला ते टेन्शन होतं. आणखीन एक म्हणजे असं आम्ही ज्यावेळी हायवेवर गाडी घेऊन जात असतो मग त्यावेळी पोलीस प्रशासन अधिकारी असतात तिथे, म्हणजे त्यांनी हायवेवरती चेकिंग करण्यासाठी डॉक्युमेंट वगैरे. मग त्यासाठी त्यांनी हायवेवरती चेकिंग करणे योग्य आहे काय? म्हणजे अपघात वगैरे होतो नाही, काही गाडी फास्ट असतात त्यावेळी पोलीस अचानक उभा केल्यामुळे प्रॉब्लेम जात होतो. मग हे बरोबर आहे काय? तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा प्रश्न आहे मॅडम. नक्कीच नक्कीच, धन्यवाद शिवानंदजी. सर, त्यांचा जो पहिला प्रश्न होता मला असं वाटतं त्याच्याबद्दल आधीही कायदा निघालेला आहे की जर एखादा ब्लॅक स्पॉट जसे तुम्ही सांगितलं तिथे जर कोणी मदत केली तर मला वाटतं की जे मदत करायला पुढे येत आहेत तर त्यांच्याविषयी आता काही कारवाई करत नाही. खूप चांगला प्रश्न आहे की या संदर्भामध्ये मला खरं म्हणजे उत्तर द्यायला आवडेल की यामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण की रस्ता अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी जे नागरिक पहिले पोहोचतील त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे आणि त्यांची मदत मला खरं म्हणजे त्या अपघातग्रस्त व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही जीवनदूत नावाची संकल्पना जी आहे ती सुरू केलेली आहे. जे अपघातग्रस्तांना मदत करतील त्यांना आम्ही ॲप्रिशिएट करण्यासाठी किंवा त्यांना एक पुरस्कार देण्यासाठी आम्ही योजना सुरू केलेली आहे. आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे की असं मदत केल्यानंतर पोलीस विभागाकडून त्या बाबतीमध्ये चौकशीसाठी बोलवलं जातं. पण यामध्ये कायद्यामध्ये सुधारणा झालेली आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही
अशा प्रकारचे कायद्यामध्ये अमेंडमेंट झालेले आहेत. तुम्हाला मदत केली म्हणून केवळ चौकशीसाठी त्या वारंवार पोलीस स्टेशनला बोलवणं वगैरे यामध्ये आता कुठल्याही प्रकारचा असा प्रकार घडत नाही. आणि या बाबतीमध्ये असं काही झालं तर उलट प्रशासनाला आपण जाब विचारू शकता अशा पद्धतीच्या कायद्यामध्ये अमेंडमेंट झालेले आहेत. त्यामुळे लोकांना निश्चितपणे या ठिकाणी मी आवाहन करतो की असा कुठलाही प्रकार होणार नाही आणि कुठलाही त्रास आता कुठल्या विभागाकडून होत नाहीये. आपण निश्चितपणे अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे या. आमचे जीवनदूत नावाची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी जीवनदूत व्हावं आणि आमचे जे वर्षाला जे आम्ही पुरस्कार करतो यामध्ये आम्ही लोकांकडून वर्तमानपत्रामध्ये त्याच्यामध्ये जाहिरात देऊन अशा अपघातग्रस्त ज्यांनी मदत केलेली आहे अशा लोकांच्याकडून आम्ही ॲप्लिकेशन्स मागवतो आणि त्यांचं रस्ता अभियानाच्या जे उद्घाटन समारंभ असतो आत्ताच आपल्या या मुंबईमध्ये उद्घाटन ज्यावेळेस झालं त्यावेळेस आपण अनेक जे मदत करणारे जे जीवनदूत होते त्यांचा आपण सत्कार केलेला आहे. खरंच यामध्ये मी सांगावं असं वाटतं की आपला जो बसचा अपघात झाला होता समृद्धी महामार्गावर तर त्या ठिकाणी एक जे कॉन्स्टेबल होते ते त्या बसमधून प्रवास करत होते. त्यांनी अपघात झाल्यानंतर स्वतःचा जीव तर वाचवलाच परंतु स्वतःचा जीव वाचल्यानंतर त्या गाडीच्या काचा फोडून आणखी 3-4 व्यक्तींचा त्यांनी जीव वाचवलेला आहे. अशा एक व्यक्तींना सुद्धा आम्ही या ठिकाणी जीवनदूत म्हणून या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यांना आमच्या मंत्री महोदयांच्या हस्ते त्यांचा त्या ठिकाणी सत्कार केलेला आहे. वा, नक्कीच कौतुकास्पद ही गोष्ट आहे. आणि सर त्यांचा जो दुसरा प्रश्न होता की त्याला तुम्ही काय सांगाल की हायवेवर अशा पद्धतीने थांबवून काही कारवाई केली जाते का किंवा काय आहे त्याच्या मागे कारण? आता मी सांगितलं की आता त्याच्यामध्ये खूप आता बदल होत आहेत. खरं म्हणजे आता अपेक्षित आहे की ज्या ठिकाणी वाहनांचा वेग खूप जास्त आहे त्या ठिकाणी वाहनं थांबवायचं काही कारणच नाही. वाहन अशाच ठिकाणी थांबवलं गेलं पाहिजे की त्या ठिकाणी वाहनांचा वेग जर फार कमी आहे किंवा फार झिरो म्हणजे जसं जसं तुमचे टोल नाके आहेत वगैरे वगैरे या ठिकाणी त्यांचं स्पीड अत्यंत कमी झालेलं आहे. अशा वाहनांना मग त्या ठिकाणी बाजूला घेऊन जर त्यामध्ये त्यांनी काही चूक केली असेल किंवा त्यांना त्याचं समुपदेशन करणं गरजेचं असेल तर अशा चालकांच्या बाबतीमध्ये आपण तशा प्रकारची त्या वाहनांचा थांबून आपण त्या बाबतीमध्ये तपासणी करतो. परंतु त्याही पुढे आता आपण जेव्हा ITMS यंत्रणा लावू त्यावेळेस कोणतंही वाहन रस्त्यावर थांबवलं जाणार नाही अशा प्रकारची आपण अंमलबजावणी यंत्रणा आपण आता उभारण्याच्या दिशेने पाऊल टाकलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे आता जी आपली जी एक मॅन्युअल पद्धती आहे की कोणत्या वाहनाला हात दाखवायचा साईडला घ्यायचा आणि त्याला थांबवायचं ती मला वाटतं की 1-2 वर्षाच्या नंतर मला वाटत नाही की अशा प्रकारची यंत्रणा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असेल. वा, नक्कीच. सर मगाशी आपण सांगितलं की बऱ्याचदा म्हणजे वाहनाच्या वेगामुळे काही अपघात होतात आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी अनेक तुम्ही उपाययोजना सांगितल्या जी वाहनं वेगळ्या पद्धतीची आहेत आता त्याबद्दलही सांगितलं. पण काही वाहनांमध्ये तांत्रिक दोष असतात तर त्याच्यावरही काही उपाययोजना आहे का? निश्चितपणे की जे अपघाताचे अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये वाहनांच्या मधले जे तांत्रिक दोष आहे त्याच्यामधलं प्रमाण जरी अत्यल्प असलं तरी सुद्धा ते सुद्धा प्रमाण नसलं पाहिजे. या दृष्टीनं वाहनांची तांत्रिक तपासणी अत्यंत चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. अशा प्रकारच्यासाठी आपण महाराष्ट्र राज्यामध्ये देशातला पहिला जो प्रयोग आहे इन्स्पेक्शन अँड सर्टिफिकेशन सेंटर नाशिकमध्ये सुरू झालेला आहे. त्यामध्ये आपल्या सगळ्या ज्या वाहनांच्या ज्या चाचण्या आहेत त्या मशीनच्या माध्यमात घेतल्या जातात आणि ऑटोमॅटिक घेतल्या जातात आणि त्याचा कम्प्युटराइज्ड रिपोर्ट बाहेर आल्यानंतर त्या वाहनांना योग्यता प्रमाणपत्र दिलं जातं. अशाच प्रकारचे ऑटोमॅटिक टेस्टिंग सेंटर्स हे सगळ्या राज्यातल्या सगळ्या कार्यालयामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अशा पद्धतीनं उभारण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे तांत्रिक दोष किंवा म्हणजे त्यामध्ये तांत्रिक दोषातलं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की रात्रीच्या वेळेस अनेक वेळा प्रखर लाईट असतात. त्या प्रखर लाईटमध्ये त्याचा लाईटचे जे डिरेक्शन आहे किंवा त्याचं जो बल्ब आहे किंवा जो वॅटेज आहे ते किती असलं पाहिजे ते कुठल्या डायरेक्शनमध्ये असलं पाहिजे या बाबतीमध्ये सुद्धा या सेंटरमध्ये चाचणी घेतली जाते. कारण त्यामुळं त्या चाचणीमुळे निश्चितपणे रात्रीच्या वेळेस समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये अशा प्रकारचं प्रखरता निर्माण होऊन अपघात होण्याची जी शक्यता आहे ही कमी करण्यासाठी या ATS सेंटरचा निश्चितपणे उपयोग होईल. नक्कीच. जसं आता आपण तांत्रिक दोषांबद्दल तुम्ही सांगितलं त्याच बरोबरीने आता सध्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकार खूप प्रोत्साहित करत आहे तर त्याची काही वेगळी धोरणं किंवा काही पॉलिसी आहेत का त्यावर तुम्ही काय सांगाल? इलेक्ट्रिक वाहनांच्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने निश्चितपणे याच्यामध्ये प्रोत्साहन दिलेलं आहे. कारण प्रदूषण कमी करण्यासाठी
किंवा हे जे आपलं मेन सोर्स जो आहे की फ्युएल सोर्स आहे पेट्रोल डिझेल, याच्याऐवजी बॅटरी ऑपरेटेड जे व्हेकल्स आहेत याला निश्चितपणे शासनाने याला प्रोत्साहन दिलेलं आहे. अशी जी वाहनं आहेत यामध्ये ज्याचं जे बॅटरी ऑपरेटेड वाहनं आहेत या संदर्भामध्ये अशा वाहनांची नोंदणी जास्तीत जास्त होण्यासाठी शासनाने अशा वाहनांना जो मोटर वाहन कर आहे तो नोंदणी करण्यासाठी तो कर सुद्धा या ठिकाणी माफ केलेला आहे. आणि ज्या इलेक्ट्रिकल वाहनांचा वेग 25 किलोमीटर पर आवर पेक्षा कमी आहे अशा वाहनांना रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही. त्याच्या पुढच्या सगळ्या वाहनांना निश्चितपणे त्याची आवश्यकता आहे. अशाही प्रकारचं आपण हे केलेलं आहे. आणि म्हणून हे जे आहे याच्यामुळे निश्चितपणे एक कारण आपण फक्त अपघातांच्या बद्दल बोलतोय, पण प्रदूषणाच्या संदर्भामध्ये याचा खूप मोठा फायदा आपल्याला सगळ्यांना होणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे वाहनं आले पाहिजेत, त्यांची नोंदणी जास्त झाली पाहिजे, अशा प्रकारचं शासनाचं धोरण आहे. नक्कीच सर, जेव्हा आपण एखादा लायसन्स काढतो त्या लायसन्स चाचणीमध्येही एक चांगला चालक तयार होण्यासाठी काय योजना आहेत किंवा काही त्याच्यासाठी धोरण आहे का, काही अवलंबलं जातं का? जेव्हा आपण लायसन्स काढतो तर त्यावेळेला एक चांगला चालक तयार होण्यासाठी त्याचीही काही नियमावली आहे का? निश्चितपणे आता चालक तयार करण्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं जे नॉलेज आहे ते नॉलेज तपासणं खूप गरजेचं आहे. आता या संदर्भामध्ये आपण लायसन्स देण्याची 2 प्रकारे आपण ते लायसन्स देतो. एक म्हणजे त्याची लर्निंग लायसन्सची चाचणी आपण घेतो. आता हे लर्निंग लायसन्सची चाचणी हे आता आपली सगळी ऑनलाईन केलेली आहे. आता आपण या बाबतीमध्ये जे तरुण वर्ग आहे तो घर बसल्या अशा प्रकारच्या सिस्टमवर जाऊन तो आपण ऑनलाईनची चाचणी देऊन त्याचं नॉलेज जर असेल तर त्याला लर्निंग लायसन्स ऑटोमॅटिकली ऑनलाईन पद्धतीने मिळतं. आणि हे लर्निंग लायसन्स प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसानंतर त्याची जी पक्की चाचणी आहे ही पक्की चाचणी सुद्धा तो त्याच्यामध्ये तरबेज आहे का, त्याला प्रॉपरली गिअर शिफ्ट करता येतात का, त्याचा कंट्रोल चांगला आहे का, त्याला ग्रेडियंट टेस्ट वगैरे त्याला तो चांगला चालवतोय का, त्याला पार्किंग करता येते का, या संदर्भामध्ये चाचणी घेण्यासाठी आता आपण मॅन्युअल पद्धतीचा वापर न करता ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग टेस्टिंग ट्रॅक जे आहेत हे डेव्हलप करतोय. राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा एक ड्रायव्हिंग टेस्टिंग ट्रॅक होईल अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्याची कारवाई सुरू आहे. खूप कमी दिवसामध्ये मला वाटतं की राज्यामध्ये अशा प्रकारचं पथ सुरू होतील. आपल्या पुण्यामध्ये भोसरी या ठिकाणी अशा प्रकारचा पथ आहे. त्याच धर्तीवर सगळ्या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा पथ निर्माण होईल. आणि ते सुद्धा अशा प्रकारची चाचणी आहे ही अंडर द सर्व्हिलन्स ऑफ कॅमेरा होणार आहे. त्यामुळं मॅन्युअल इंटरफरन्स जो आहे तो त्याच्यामध्ये कमी होईल. त्यामुळं जो चांगला चालवेल किंवा जो त्या ठिकाणी पास होईल तोच त्याच्याच व्यक्तीला फक्त लायसन्स मिळेल अशा प्रकारच्या उपाययोजना आपल्याकडे करता येईल. नक्कीच. आणि सर अजून एक खूप चांगली जी योजना आहे ती मोटर वाहन विभागाकडून राबवली जाते की जसं मुंबई पुणे महामार्ग आहे त्याच्यावर समुपदेशन केंद्र सुरू केली तर त्याचा खरंच किती उपयोग होतोय आणि काय काय त्याचा एखादा अनुभव जरी सांगता आला तरी सांगा. निश्चितपणे सर आपण हा प्रश्न घेऊयाच पण त्याच्या आधी आपण एक फोन घेऊया. प्रवीण आपल्याशी बोलताय जेजुरीवरून. नमस्कार. म्हटलं जे आताचे जे तरुण आहेत त्यांचे जे अपघात वाढण्याचं काय प्रमाण आहे की त्यांनी हे कायदे पाळले पाहिजेत की हे नियम आहेत तुमचे कोणते नियम आहेत सांगा बरं. प्रवीणजी प्रश्न एकदा परत विचारा. त्यांचा फोन कट झालेला आहे. 18 वर्षाच्या खाली जे प्रमाण आहे ते त्यांचं अपघाताचं प्रमाण वाढलेलं तर त्याच्याविषयी काय सांगाल कमी करण्यासाठी? निश्चितपणे की मी सांगितलं की तरुणांचं प्रमाण अपघातामध्ये खूप जास्त आहे. आता त्यामुळे लायसन्स जे आपल्या टू व्हीलरचं जे लायसन्स आहे विथ गिअर हे लायसन्स तुम्हाला 18 वर्षानंतरच प्राप्त होतं. परंतु जसं आपण हे दिवस हे होत आहेत म्हणजे नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते तर त्या ठिकाणी मुलंसुद्धा अंडर एज गाडी चालवायचं जो प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर यामध्ये कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि त्यांची जबाबदारी फक्त मुलावर नाही. कारण 18 वर्षाखालचे जे मुलं आहेत ते फक्त त्यांनाच जबाबदार न राहता त्यांच्या पालकांना सुद्धा त्याच्यामध्ये कायद्यामध्ये जबाबदार धरण्यात आले आणि त्याची दंडाची जी रक्कम आहे हे 25,000पर्यंत त्याचा दंड आकारण्यात येतो. आणि त्यासाठी आपल्या खरं म्हणजे म्हणून तर मी सांगतो की एक पालकांपासून त्याची सुरुवात झाली पाहिजे. पालकांची जबाबदारी आहे की आपलं मुलाकडं जोपर्यंत त्याच्याकडे लायसन्स नाही
तोपर्यंत त्याला अशा प्रकारचं वाहन चालवायला देणं हे योग्य होणार योग्य नाही. नाही. आणि लायसन्स देत असताना सगळ्या प्रकारचं प्रॉपर त्याला प्रशिक्षण देऊन लायसन्स देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि केवळ वाहन चालवायचं आहे म्हणून लायसन्सकडे न बघता, खरं लायसन्स हे तुमचं सेफ्टीचं डॉक्युमेंट आहे. याचं म्हणजे इंडिकेशन जे आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने चालवू शकता, तुम्ही तुमच्याकडे लायसन्स प्राप्त झालेला आहे. यासाठी आपण चांगल्या ड्रायव्हिंग स्कूल्समध्ये जाऊन प्रशिक्षण दिलं पाहिजे. आपल्या मुलाची काळजी जी आहे हे आपणच घेणं गरजेचं आहे. त्यासाठी चांगल्या ड्रायव्हिंग स्कूलकडून त्याला जोपर्यंत तो कॉन्फिडंट नाही तोपर्यंत मला असं वाटतं की लायसन्ससाठी येणं किंवा लायसन्स फक्त प्राप्तीसाठी येणं हे योग्य होणार नाही. कारण आपली सेफ्टी, आपल्या मुलाची सेफ्टी आहे हे पालकांनी पाहणं गरजेचं आहे. आपलं पाल्य त्या दृष्टीने जोपर्यंत सुरक्षित होत नाही, वाटत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की वाहनं चालवणं त्यांच्या दृष्टीने. म्हणजे इथे आपण असं म्हणू शकतो की जसं वाहतुकीचे काही नियम आहेत तसे या नियमांचं पालन, आता जसं तुम्ही सांगितलं त्यांचं पालन प्रत्येक पालकाने करणं खूप गरजेचं आहे. अगदी खरं आहे. सर, आता जसं आपला एक प्रश्न होता की समुपदेशन केंद्र उभी केली गेली आहेत, तर त्याविषयी काय सांगाल? कारण की खूप महत्त्वाचा असा ही एक योजना आहे असं आपण म्हणू शकतो. मागच्या 2022मध्ये आपण वर्तमानपत्रामध्ये बातम्या बघितल्या असतील की पुणे मुंबई महामार्गावर खूप अपघात होत आहेत किंवा अपघातामध्ये वाढ होत आहेत. तर त्याचं कारण असं आहे की मुंबई पुणे अपघात जो आहे याच्यावर जर आपण वाहनांचं म्हणजे दळणवळणाचं जर प्रमाण बघितलं तर गेल्या 1996 पासून आतापर्यंत आपण जर बघितलं मागच्या 30 वर्षामध्ये वाहनांची संख्या पुणे टू मुंबई यामध्ये दळणवळण करणाऱ्या वाहनांची संख्या ही प्रचंड वाढलेली आहे. सर्वसाधारणतः 70 ते 80 हजार वाहनं दररोज मुंबई ते पुणे महामार्गावर वाहतात. त्यामुळं जेव्हा वाहनांची संख्या वाढते आणि रोड एकच राहतो, रोडची विड्थ तेवढीच राहते, मात्र वाहनांची संख्या जेव्हा वाढते त्यावेळेस ऑटोमॅटिकली अपघाताचं प्रमाण निश्चितपणे वाढायला मदत होते. परंतु असं असताना सुद्धा पुणे मुंबई महामार्ग जो आहे याच्यावर गेल्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीनं परिवहन विभागाने एक उपक्रम हाती घेतला होता, यामध्ये 24 तास आमचे जे स्क्वॉड आहेत या रस्त्यावर कार्यरत आहेत. 24 तास. त्यामुळं होणारा प्रत्येक अपघाताचं विश्लेषण केलेलं आहे. प्रत्येक अपघात जो आहे तो कुठं होतो आणि त्याच्यावर काय तात्काळ उपाययोजना करता येतील या दृष्टीनं प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि MSRDC विभागाकडून ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अपघाताचे स्पॉट आहेत, ॲक्सिडेंट ब्लॅक स्पॉट जे आपण चर्चा केली, त्याच्यासाठी त्याचं रुंदीकरण कसं करता येईल, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी रंबलर स्ट्रीप कशा टाकण्यात येतील, लोकांच्या माहितीसाठी दिशादर्शक बोर्ड कसे लावता येतील. बऱ्याच वेळा घाटामध्ये जे अपघात होत होते ट्रक चालकांचे की ते बऱ्याच वेळा न्यूट्रल गिअर म्हणजे कुठल्याही प्रकारचा गिअर म्हणजे डिझेल वाचवण्यासाठी जे काही एक मानसिकता की याच्यामुळे डिझेल वाचतं म्हणून ते कुठल्या प्रकारे गिअरमध्ये न ठेवता न्यूट्रल गिअरमध्ये ठेवायचं. म्हणजे ते न्यूट्रल गिअरमध्ये आपण ऑटोमॅटिक जर हेवी वाहन असेल तर त्याचा ऑटोमॅटिक वेग वाढतो, त्याच्यामध्ये वेट असल्यामुळे त्याचा मोमेंटमही वाढतो. आणि मग अशी वाहनं जेव्हा गिअरमध्ये नसतात, न्यूट्रल गिअरमध्ये असतात, त्यावेळेस तुम्ही ब्रेकिंग केलं तरीसुद्धा ते कंट्रोल होत नाहीत. आपण असं बऱ्याच वेळा दिसतं की असे जर वाहनं न्यूट्रलमध्ये असतील आणि घाटामध्ये वाहन येत असेल तर त्याच्या ब्रेकवर उभा जरी राहिला चालक तरी ते वाहन जे आहे ते थांबवत नाही. यासाठी ज्या ठिकाणी घाटामध्ये ज्या ज्या ठिकाणी पॉसिबल आहे त्या ठिकाणी MSRDC विभागाच्या मार्फत निश्चितपणे रुंदीकरण केलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये खूप चांगल्या प्रकारची जनजागरूकता आमच्या विभागामार्फत केलेली आहे. त्या ठिकाणी काउन्सिलिंग सेंटर आपण सुरू केलेले आहेत. त्यामुळं केवळ लोकांना दंडात्मक कारवाई करून त्याचा तेवढा इफेक्ट येत नाही, परंतु असे जर लोक जर या ठिकाणी जर आपल्याला जादा वेगाचा वापर करून वाहन चालवताना आढळले तर अशा लोकांना आपण त्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये घेऊन जातो. त्यांना या संदर्भामधले जे दुष्परिणाम आहेत अतिवेगाचे त्याचे व्हिडिओज आपण त्यांना दाखवतो आणि या संदर्भामध्ये त्याला समुपदेशन करून त्याची जबाबदारी त्याची जाणीव करून देऊन त्याच्याकडून एक आपण शपथ लिहून घेतो की यापुढे मी निश्चितपणे एक जबाबदार चालक म्हणून मी वाहन चालवेल. अशा प्रकारचं आपण काउन्सिलिंग केल्यामुळे 1 लाखापेक्षा जास्त लोकांना आपण गेल्या वर्षभरामध्ये काउन्सिलिंग केले. त्याचा खूप चांगला इफेक्ट झालेला आहे आणि त्यामुळं पुणे मुंबई महामार्गावर गेल्या वर्षी 26% अपघात मृत्यू कमी झालेले आहे. खरंच खूपच म्हणजे अशा पद्धतीने लोकांना त्यात सामील करून घेणं हे खरंच खूप गरजेचं आणि त्या पद्धतीने सगळ्या उपाययोजना आहेतच. सर, जेव्हा आपण हे जे प्रायव्हेट व्हेकल असतात
तिथून जेव्हा आपण म्हणजे रेंटवर घेतो आणि त्याने जेव्हा आपण प्रवास करतो तर त्यावेळेला महिलांच्यासाठी किंवा इतर प्रवाशांसाठी काय सुरक्षा आहेत का किंवा काय नियमावली आहे का? महिलांच्या सुरक्षेसाठी म्हणजे कसं आहे की पहिलं की कोणाचंही वाहन घेत असताना तुम्ही एक रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. कोणाचं एक वाहन घेऊन तुम्ही कसं आहे की कायद्याप्रमाणे तुम्ही मालकाने जर तुम्हाला या बाबतीमध्ये परवानगी दिली तरच तुम्ही त्याचं वाहन चालवू शकता. विदाऊट हिज कन्सेंट तुम्ही कोणाचंही वाहन चालवू शकत नाही. आणि कारण असा अपघात झाल्यानंतर वाहन मालक त्याची जबाबदारी नाकारू शकत नाही. त्यामुळं वाहन मालकाने खूप काळजी घेतली पाहिजे की आपण वाहन कोणाला देतोय. देणारी व्यक्ती जी आहे ती योग्य आहे का, लायसन्स त्याच्याकडे आहे का, आपल्या वाहनाचे सगळे कागदपत्र योग्य आहेत का, आणि देणारी जी व्यक्ती आहे हे चांगला चालक आहे याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे आपण काळजी घेतली पाहिजे. महिलांच्या याच्या बाबतीमध्ये सेफ्टीच्या संदर्भामध्ये म्हणजे जेव्हा आता मुंबई शहरामधला आपण विचार करतो की मॅक्सिमम जेव्हा आपण रिक्षामध्ये किंवा ओला उबेर किंवा या संदर्भामधले सिक्युरिटीच्या संदर्भामध्ये जे काही हे आहेत तर या संदर्भामध्ये की आपण जे टॅक्सी किंवा ऑटो रिक्षामधून जे प्रवास करतात याच्या संदर्भामध्ये RTO विभागाच्या मार्फत एक स्पेशल पथक तयार करण्यात आलेलं आहे. त्यांचे एक स्पेशल नंबर्स आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. ज्यांना काय असं वाटेल की त्या निश्चितपणे अशा पथकाला ते कॉन्टॅक्ट करू शकतात. याशिवाय आता आपण जे नवीन नियमावली येते ओला उबेरच्या संदर्भामध्ये त्यामध्ये महिलांची किंवा इतर सगळ्या प्रवाशांच्या सुरक्षितता निर्माण करण्यासाठी पॅनिक बटनची व्यवस्था त्यामध्ये निर्माण केलेली आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रवास करत असाल तर त्यावेळेस जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला काहीतरी धोका आहे किंवा आपण आता पोलीस विभागाच्या कंट्रोल रूमला आपण कॉन्टॅक्ट केला पाहिजे तर तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये एक पॅनिक बटनची व्यवस्था त्यामध्ये असणार आहे आणि ती दाबल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमच्या वाहनाचे जे सगळे काही आहे ती माहिती तुम्ही त्याला निश्चितपणे सांगू शकता आणि त्या संदर्भामध्ये तुमच्या GPS लोकेशनवरून तुम्ही कुठे चाललेला आहेत वगैरे या संदर्भामध्ये तुम्हाला निश्चितपणे मदत होऊ शकते. अशा प्रकारची नियमावली काही दिवसामध्ये येईल कारण ते आता शासनाच्या स्तरावर या बाबतीमध्ये आणखी चांगल्या सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने जे काही नियमावली आहेत ते तयार करायचं काम सुरू आहे. नक्कीच सर, विषय इतका चांगला आहे आणि आपल्याकडे वेळेची कमतरता असल्यामुळे कारण प्रवास म्हटल्यावर फक्त तो सुखाचा नाही तर सुरक्षित होणं खूप महत्त्वाचं आहे. या संदर्भात आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सगळ्या युवा वर्गाला तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? सगळ्यांना मला या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करायचं आहे की आपलं जीवनाचं जे सुरक्षितता आहे ही आपल्या हातामध्ये आहे. यासाठी आपण खरं म्हणजे आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. जोपर्यंत म्हणतात ना एक आपल्या मनाचा जो कंट्रोल आहे जोपर्यंत आपण रस्त्यावर असताना आपण तो पाळणार नाही किंवा जी सावधानता आहे कायम आपण रस्त्यावर जेव्हा असू तेव्हा आपण सावधान राहणं गरजेचं आहे. कारण जर आपण सावधान राहिलो नाही तर आपल्याला माहिती आहे की एक निष्काळजीपणा किंवा बेफिकर वृत्तीमुळं आपला स्वतःचा आणि इतरांचा सुद्धा जीव धोक्यात जाण्याची शक्यता आहे. तर नियम जे आहेत हे नियम हे आपल्यासाठी आहेत. त्यामुळे त्याचं पालन जे आहेत हे केवळ शासकीय ज्या यंत्रणा आहेत त्यांच्यासाठी करायचं नसून ते स्वतःच्या सुरक्षेसाठी करायचं आहे. आपली जर अशा प्रकारची आपण खुणगाठ बांधली तर मला निश्चितपणे खात्री आहे की आपण आपली स्वतःची पण सुरक्षितता वाढवू आणि रस्त्यावर निश्चितपणे एक शिस्त निर्माण करण्यासाठी अपघात कमी करण्यासाठी आणि आपला जो विषय आहे की तो एक सुखकर आणि सुरक्षित प्रवासासाठी आपल्याला निश्चितपणे उपयोगी होईल. तर मला असं या ठिकाणी निमित्ताने या रस्ता सुरक्षा जे आपलं अभियान सुरू आहे या अभियानाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आवाहन करायचं आहे की आपण सगळ्यांनी मिळून हे एक सामाजिक जनजागृती चळवळीमध्ये सहभागी होऊया आणि अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करूया. आणि महाराष्ट्र राज्य जे भारतामध्ये त्याचा 3रा जो क्रमांक आहे तो मला वाटतं की आपल्या सगळ्या कोणालाही भूषणावं नाही तो निश्चितपणे आपण खाली गेला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करूया. नक्कीच जसं आता तुम्ही सांगितलं की एखादं चांगलं काम जेव्हा आपण करतो तेव्हा आपण नंबरवरती येणं हे आपल्याला अपेक्षित असतं. पण मला असं वाटतं की आत्ता हे जे चांगलं काम आपण असं करूया की आपण सगळ्यात शेवटी कुठेही आणि किंवा त्या यादीतच आपण नसू अशा पद्धतीने आपण करणं अपेक्षित आहे. आणि जसं आता सरांनी सांगितलं की छोट्या छोट्या नियमांचं पालन करणं आणि हे सरकारसाठी किंवा शासनासाठी ह्यांच्यासाठी नसून ते आपल्या स्वतःसाठी त्याचं पालन करणं खूप गरजेचं आहे. आणि आपला जो प्रवास आहे तो फक्त सुखाचा नसावा
असावा तर तो सुरक्षित असावा यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि इतकी चांगली माहिती खूप सोप्या पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचवली आणि त्याचबरोबरीने भविष्यात येणारी जी काही धोरणं आहेत किंवा हे जे नियम तुम्ही आम्हाला सांगितलेत त्याचाही खरंच आम्हाला आपल्या प्रेक्षकांना खरंच खूप छान फायदा होणार आहे. त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. माध्यमं तर तुम्हाला माहितीच आहेत, फेसबुक आहे, यूट्यूब आहे, ट्विटर आहे. नक्की सांगा. भेटूया पुन्हा पुढील नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार.